नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 30 जुलै. आज आपण 30, 31 आणि 1 ऑगस्टचा हवामान अंदाज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेलं तर बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं, हे सध्या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या राज्यात सक्रिय आहे. ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे अशीच पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश करत अशीच पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय आहे. यानंतर एक ट्रफ लाईन विदर्भापर्यंत सक्रिय आहे, त्याच्यामुळे विदर्भात हलका मध्यम पाऊस सक्रिय काल सुद्धा होता आणि आज हलक्या मध्यम पावसाच्या सरी कुठे कुठेतरी सक्रिय असतील. यानंतर सध्या दुपारच्या 11 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरच्या काही भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत. नागपूर विभागात सुद्धा हलका मध्यम पाऊस सक्रिय आहे तुरळक ठिकाणी. तसेच इकडे घाटभाग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय आहेत. कोकणात, मुंबई विभागात हलका मध्यम पाऊस कुठे कुठेतरी सक्रिय आहे. अंतर्गत भागात ढगाळलेलं हवामान आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातून राहिलेल्या भागातून ढगाळलेलं हवामान आहे आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब सध्या सक्रिय असतील. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 30 जुलैचा हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर 31 जुलै आणि 1 ऑगस्ट. आज काय परिस्थिती राहील 30 जुलै रोजी? तर आज इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा हे जे जिल्हे आहेत, हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून राहील. तशीच परिस्थिती हलक्या मध्यम पावसाची सरी किंवा हलके मध्यम थेंब इकडे अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती हलक्या मध्यम पावसाची रिमझिम सरी ह्या सक्रिय राहतील. तुरळक ठिकाणी राहतील, असं काही नाही की दिवसभर राहतील. हलका मध्यम पाऊस अधूनमधून थोडंफार हलके मध्यम थेंब पडू शकतात. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, परभणी हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. त्यानंतर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरचा जो घाटभाग आहे, साताराचा घाटभाग, या घाटभागातून अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सरी अधूनमधून सक्रिय राहतील. कोकणात आणि मुंबई विभागात सुद्धा पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आज हलक्या मध्यम पावसाची शक्यता या भागातून, या जिल्ह्यातून आजसाठी आहे. त्यानंतर लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व मध्य भाग, सांगली मध्य पूर्व, पुणे मध्य पूर्व, नाशिक मध्य पूर्व, अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव हे सर्व जिल्हे आहेत. ढगाळलेलं हवामान राहील या सर्व जिल्ह्यातून आज आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आजसाठी आहे. हलक्या मध्यम सरी कुठेतरी होतील, विशेष पाऊस नाहीये आजसाठी, म्हणजेच 30 जुलै साठी. त्यानंतर उद्या 31 जुलैला काय परिस्थिती राहील? तर 31 जुलैला इकडे नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात, सातारच्या पश्चिम घाट भागात, तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग घाटभाग आणि मुंबई विभाग, तसेच कोकण विभाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून उद्यासाठी राहील. बाकी विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागातून विशेष पावसाचा अंदाज उद्यापासून नाही. आज थोडाफार पाऊस राहील, उद्यापासून पावसाची तीव्रता ही पूर्णपणे कमी होईल. कारण की जे कमी दाबाचं क्षेत्र आहे हे असेच उत्तरेकडे चाललेलं आहे. सध्या हे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या आसपास आहे, अजून हे पुढे जाईल. त्याच्यामुळे पावसाची तीव्रता विदर्भातील उद्यापासून कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील. राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली मध्य पूर्व, सातारा मध्य पूर्व, पुणे, नाशिक मध्य पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अहिल्यानगर, बीड हे जे सर्व मधले राहिलेले जिल्हे आहेत, विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 31 जुलैसाठी नाहीये. कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाले तर हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो, पण तो पण पाऊस काय असा काय सार्वत्रिक नसेल. कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तरच होऊ शकतो, अन्यथा भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. पावसाची तीव्र शक्यता सुद्धा या भागातून नाही. स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो. त्यानंतर 1 ऑगस्टला सुद्धा परिस्थिती बदलेल असं काय वाटत नाहीये. 1 ऑगस्टला नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून रिमझिम सरी सक्रिय राहतील. विशेष पाऊस या भागातून सुद्धा नाही, हलका मध्यम होऊ शकतो अधून मधून. तसेच
अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता ही जास्त करून नाहीये. हलका मध्यम कुठे झाला तर झाला, नाही तर विशेष पाऊस उद्या आणि परवासाठी विदर्भात नाहीये. लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा मध्य पूर्व, पुणे मध्य पूर्व, नाशिक मध्य पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, बीड, सोलापूर हे जे सर्व जिल्हे आहेत दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील विशेष पावसाचा अंदाज 1 ऑगस्टसाठी सुद्धा नाहीये. स्थानिक ढग निर्माण झाला एकाच दुसऱ्या ठिकाणी, तर एकाच दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो. तो काय सार्वत्रिक नसेल, विशेष पाऊस नाहीये 1 ऑगस्ट साठी. त्यानंतर नंदुरबार, जळगाव, अकोला, वाशिम, धुळे हे जे जिल्हे आहेत कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 1 ऑगस्टसाठी आहे. विशेष पावसाचा अंदाज या भागातून 1 ऑगस्टसाठी नाहीये. तर एकूणच काय, तर आज थोडाफार पाऊस विदर्भात राहील. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या पट्ट्यातून हलका मध्यम पाऊस राहील. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, पश्चिम घाट भाग, मुंबई विभाग व कोकण विभाग हलका मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. इकडे हलका मध्यम पाऊस नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, वाशिम, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे उत्तर आणि पूर्व भाग हलक्या मध्यम पावसाच्या सरी राहतील. अधूनमधून कुठेतरी राहील, सार्वत्रिक नाही. राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत ह्या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज आज, उद्या आणि परवासाठी नाहीये. 30 जुलै, 31 जुलै आणि 1 ऑगस्टसाठी नाहीये. उर्वरित विदर्भात आज पाऊस राहील. उद्यासाठी पावसाची शक्यता जास्त, परवासाठी सुद्धा नाहीये. कोकण विभागात अधूनमधून सरी, रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील आज, उद्या आणि परवासाठी. तर हा झाला आपला 30 जुलै, 31 जुलै आणि 1 ऑगस्टचा हवामान अंदाज. त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया. तर आज इकडे भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, तसेच चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. यानंतर नांदेड, लातूर, बीड या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. पुणे घाटभाग, सातारा घाटभाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत जळगाव, नंदुरबार, धुळे हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. तर हा होता 30 जुलै, 31 जुलै आणि 1 ऑगस्टचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.